मराठवाड्याची मुख्य जलवाहिनी म्हणून जायकवाडीच्या धरणाकडे पाहिलं जातं, कारण की याच जायकवाडीच्या धरणावरून जवळपास 5 जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो। यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये याच धरणाचा पाणी पुरवठा केला जातो। या धरणाच्या 2 कालवे आहेत, एक डावा आणि उजवा कालवा आहे। या दोन्ही कालव्याच्या माध्यमातून थेट नांदेडपर्यंत उजव्या कालव्यातून डाव्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो, उजव्या कालव्यातून बीड पर्यंत पाणी पुरवठा केला जातो। मात्र या जे काही दोन्ही कालवे आहेत हे सध्या बंद केलेले आहेत आणि याच कालव्याच्या अंतर्गत जर आपण पाहिले तर जवळपास 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन याच पाण्यावरती अवलंबून आहे। ती याच पाण्यावरती ती बागायत केली जाते, ओलिताखाली येते। मात्र आज घडीला जर पाहिलं तर 17 तारीख आहे, अद्यापही मात्र पावसाने कुठेही हाजरी न लावल्यामुळं शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जे बागायतदार शेती होती ते देखील आर्थिक संकटात, जे कोरडवाहू त्यांनी अद्याप पेरणी देखील केलेलं नाही। त्यामुळे या धरणाच्या जे काही पाणी साठा होता, ज्या काही डावा आणि उजवा काला दोन्ही माध्यमातून जो पाणी पुरवठा केला जात होता तो आता पाणी पुरवठा बंद केल्यामुळं जे बागायतदार शेतकरी आहेत ते मात्र आता कुठेतरी मोठ्या संकटात आले आपल्याला पाहायला म्हणजे त्यांच्या मोसंबीचा बाग असेल, डाळिंबाचा बाग असेल, ऊस असेल, हे आता कुठेतरी जळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र दोन्ही कालव्यातून पाणी बंद केल्यामुळं जे काही आता पुढे संकट येणार आहे त्यामुळं पाटबंधारे उभा करून मात्र आता दोन्ही कालव्यातून पाणी बंद केलेलं आहे। 5 जिल्ह्याला या ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो। त्यानंतर इंडस्ट्रीला देखील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, या इंडस्ट्रीला देखील याच ठिकाणून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे पुढचे जे काही कठीण दिवस आहे त्यामुळे कुठेतरी जलसाठा जो आहे ते कपात करण्यात येणार आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की सर्वात पहिलं आपण जर पाहिलं तर संभाजीनगरचं आणि जालना जिल्ह्यात जे काही पाणी पुरवठा आहे तो मेन या ठिकाणाहूनच केला जातो। त्यामुळे वाढती लोकसंख्येच्या हिशोबाने जर पाहिलं आपल्याला तर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात। त्यामुळे इथे बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आज घडीला जवळपास 28% पाणी साठा या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे जो पाऊस नाहीये, वरती देखील पाऊस कुठे पडलेला नाहीये, त्यामुळे आता सध्या जे आवक आहे तर आवक ती 0 असल्यामुळे जो जलसाठा आहे हा जलसाठा किती दिवस पुरेल यामुळे मात्र आता दोन्ही डावे कालवा आणि उजवा कालवा बंद असल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय आहेर, एल एस मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।